आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आल्या पाहुणी परत जा। मला सनबिन काय करायचं नाहीये। तू माझी बहीण नाही, मी तुझा भाऊ नाही असं समज। माझ्या सूर्यानं तुला माफ केलं ना, तर मी पण मोठ्या मनानं माफ करीन तुला। आणि देवाकडे प्रार्थना कर की हा दिवस लवकर येईल म्हणून, आणि त्या दिवसासाठी ही राखी सांभाळून ठेव। आई, हे तुमच्यासाठी। मगाशी तुम्ही आणि मामा बोलत असताना मी तिथे थांबणं योग्य नव्हतं म्हणून निघून आले। काही हरकत नाही। आई, अहो असं काय करताय? आज सणासुदीचा दिवस आहे आणि अशा दिवशी सुवासिनीने डोळ्यात पाणी आणू नये असं आई मला म्हणायची। चारी ऋतू सारखे असलेल्या वाळवंटाला दिवसाचं अप्रूप नसतं तुळज। त्याच्या नशिबी रोजच दुष्काळ असतो। हे आसू उगाचच नाही आलेत माझ्या डोळ्यात। आज सकाळनं सांगितलं सूर्य जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत तो मला दारात सुद्धा उभं करणार नाही। आई, तुम्ही अजिबात धीर सोडू नका। तो दिवस लवकरच येईल याची खात्री आहे मला। तुम्ही निर्दोष आहात हे लवकरच सूर्याला कळेल आणि तो तुम्हाला घरात सुद्धा घेऊन येईल। आणि मग आनंदाने ही राखी मामांच्या हातावर बांधा। खरंच? अगदी खरं। चला बरं, हसा बघू आता। तेजू उठ, उठ, काय नाही झालं, उठ उठ चल। तेजू चल, उठ उठ चल। चल लवकर, चल चल उठ 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 चल, जाऊया आपण घरी। तेजू तेजू उठ चल, उठ उठ चल। तेजू जायत ना। नाही दादा, मी तुला आणि माझ्या पायांना असं सोडून नाही जाणार। तेजू काय होणार नाही मला, आणि मी तुझ्या बाळांना काय होऊ देणार नाही। तेजू जायत ना, तुला माझी शपथ आहे, जायत ना। तेजू तू जाईत न, बघ तुझ्या बाळांना मी सुखरूप आणीन, शब्द आहे माझ। जाईत न, जा। राजू, त्याला मागू, वहिनी। तू एवढी घाबरली काय? काय झालंय? तू एकटी? सूर्य होता ना तुझ्या बरोबर, आणि बाळा कुठे आहेत? वहिनी, दादा आणि माझे बाळ। वहिनी तेजू शांत हो बरं, आणि काय झालं मला आधी नीट सांग। वहिनी, आम्ही रस्त्याने येताना आम्हाला गुंडांनी अडवलं आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला।
दादानी मला घरी यायला सांगितलं आणि दादा आणि माझी पळत त्याच्या बहिणी दादाने त्यांना अडवून धरलंय. बहिणी ती खूप डेंजर लोक आहेत. अगं पण कोण लोक आहेत ते आणि तुमच्या मागे का लागलेत? माहित नाही, पण कदाचित ती लोक डॅडींनी पाठवली असावीत. कारण दादामुळे डॅडींना अटक झाली आणि त्याचा बदला घेणार म्हणून अशी धमकी मला यांनी दवाखान्यात दिली होती आता. काय शत्रू भेटला होता तुला? हो, तुझ्या दादाने जे काही केले ना डॅडींसोबत, वेळ आली ना की याचे सगळे भोग तुला भोगावे लागतील. तुला, तुझ्या पोरींना आणि तुझ्या दादाला. वहिनी, दादा एकटाच असेल ना? बाळांना आणि दादाला काय होणार तर नाही ना? काही होणार नाही त्यांना आणि सूर्याला पण काही होणार नाही. तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन बघते. नाही वहिनी, आधीच दादा आणि बाळांचा जीव धोक्यात आहे. त्यात आम्ही तुला तिथं नाही जाऊ देणार. अगं वहिनी ऐक ना, तू तरी नको जाऊ. तुला काय झालं तर नको तू नको जाऊस. अगं पण सूर्या, सूर्याला काय बी नाही होणार. हे सगळं काय चालवली असतो? का माझ्या लेकरांच्या मागे संकटाची अशी माळ लावली अस? अरे माझा सूर्य अन्यायाविरुद्ध लढतोय, वाईट लोकांविरुद्ध उभा राहिला. तुला त्याला साथ द्यावीच लागल. माझ्या सूर्याला तेजूच्या बाळासकट सुखरूप घरी आणावंच लागल. मी माझ्या वाट्याला आलेल्या सगळ्या सहळा सोसल्या आहेत, पण माझ्या लेकरांना काय झालं ना तर मी तुला कधीच नाही माफ करणार, कधीच नाही माफ करणार. देवा, माझं एवढंच गाणं नाही, माझ्या सूर्याला तेजूच्या बाळासकट सुखरूप घरी पाठव. त्याच्या केसाला बी धक्का लावू देऊ नको. त्याला काही झालं ना तर मी इथं तुझ्या मोर जीव सोडीन.